नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय। चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। मी शेतकऱ्याचा पोरगा आहे भाऊ। मी काम करता करता व्हिडिओ बनवत असतो। हे बघा, तुरे कापणं चालू आहे, व्हिडिओ बनवतोय। आज आपण चर्चा करणार आहे मित्रांनो आले बाजार भाव विषयी। मित्रांनो, मी एक शेतकरी पोरगा आहे। मी कोणता दुकानदार नाही, कुठला कृषी सेवा केंद्रवाला नाही आहे। मी माझा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो आणि आले बाजार भाव कोण फोन करून अपडेट घेत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। जर खरोखर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। आज आपण आले बाजार भाव विषयी चर्चा करणार आहे। आले बाजार भाव आणि बेण्याची योग्य निवड। सळ कणकुज असलेले प्लॉट मधून जर तुम्हाला बेणं घ्यायचं असेल तर न लावलेलीच बरी, लावूच नका। जर तुम्हाला कणकुज सड प्लॉटमधून जर तुम्हाला बेणं ठेवायचं असेल तर लावूच नका मित्रांनो, खर्च वाया जाईल। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये हे बाजारभाव एकदम झिरो बाजारभाव आहे। याच्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च सुद्धा निघणार नाही मित्रांनो ह्या वर्षी। कारण कोणी 11,000, 11, 11,500, 10,000चं बेणं घेऊन लागवड केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांनी 10,000, 11,000 रुपयाचं बेणं घेऊन लागवड केली, त्या शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघला नाही मित्रांनो। कारण सांगतो तुम्हाला, 100 शेतकऱ्यांनी जर बेणं विकत घेतलं, एक उदाहरण सांगतोय, 100 शेतकऱ्यांमधून 20% शेतकऱ्यांचे प्लॉट चांगले फक्त, आणि 80% शेतकऱ्यांचे प्लॉट सड लागली होती मित्रांनो यावर्षी। कारण पावसाळा जास्त होता, त्याच्यामुळे सड रोगचं प्रमाण जास्त होतं यावर्षी। तर बेणे योग्य प्लॉट एकदम कमी आहे मित्रांनो, बोटावर मोजण्या इतके बेणे योग्य प्लॉट आहे। जर नवीन शेतकरी असाल तर चांगली खात्री करूनच बेणे प्लॉटची चांगली खात्री करून बेणे घ्या। आणि ह्या वर्षी सांगतो मित्रांनो तुम्हाला, मागच्या वर्षाची गोष्ट सांगतो। कारण लागवड भरपूर झाली होती, कारण भाव 10-11 हजार रुपये भाव होता अद्रकेला। त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढे मागाची बेणं घेऊन एकदम मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली होती मित्रांनो। त्याच्यामुळे हे मार्केट यावर्षी डाऊन झालेले आहे। कारण सांगतो तुम्हाला, मागच्या वर्षी ज्या लोकांनी म्हणजे ज्या वेळेस भाव होता त्यावेळेस लोकांनी 1 एकर जर लागवड केली असेल तर घरचं बेणं होतं, त्याच्यामुळे त्यांनी डबल वाढवलं मित्रांनो, डबल त्याची लागवड केली मित्रांनो शेतकरी मित्रांनो। त्याच्यामुळे क्षेत्र वाढलं, म्हणजे डबलचं क्षेत्र वाढलं। सड लागली तरी सुद्धा प्लॉट तेवढेचे तेवढे, जसे मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये तेवढेचे तेवढे प्लॉट शिल्लक आहे मित्रांनो। त्याच्यामुळे हे भाव डाऊन झालेले। आणि मित्रांनो, पहिले काय व्हायचं, सांगली, सातारा, संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये लागवड व्हायची। पण ह्या वर्षी काय झालं, म्हणजे आता काय झालं, सर्व शेतकरी ॲक्टिव्ह झाले। कारण अद्रकला चांगला भाव असतो, आपण पण उपयोग करून पाहू। तर तुम्हाला सांगतो, जालना जिल्हा, नाशिक जिल्हा आणि विदर्भामध्ये सुद्धा लागवड व्हायला लागली मित्रांनो। चोपड्याचे शेतकऱ्याचा फोन आलेला आहे मित्रांनो मला बेण्यासाठी। त्यांना सुद्धा चोपडा, जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा तालुक्यामध्ये आपलं बेणं जाणार आहे ह्या प्लॉटमधून मित्रांनो। आपल्याकडे बेणे योग्य प्लॉट पण आहे। मी एक शेतकरी माणूस आहे, तुम्हाला वाटत असेल तू बेणं विकतोय तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, तसं काहीच नाही मित्रांनो, तसं काहीच नाही आहे। ज्या शेतकऱ्याला खरोखर कारण आपले व्हिडिओमध्ये मी जे अद्रक दावत असतो पहिल्यापासून लागवडीपासून, तर ते लोक बेणे प्लॉट बघूनच आपल्याकडे बेणं पाहायला येत असतात मित्रांनो। भरपूर शेतकरी येऊन गेले, बेणं पाहून गेले, त्यांचा अजून आपल्याला फोन आलेला नाही मित्रांनो, म्हणजे खुलासा नाही आहे मित्रांनो। त्यांना बेणं पटलेलं आहे पण भावात काही जमत नाही मित्रांनो, कारण बेण्याचा भाव अजून काही फुटलेला नाही। मी पण त्यांना काही एवढं कन्फर्म सांगितलेलं नाही आहे मित्रांनो। बेणं जर निवडायचं असेल तुम्हाला तर चांगला योग्य प्लॉट पाहूनच बेणं निवडा, कारण मातीत पैसा टाकायचा आहे मित्रांनो, 2 पैसे घडले पण पाहिजे मित्रांनो। जर तुम्हाला बेणं घ्यायचं असेल तर चांगलं बेणं निवडा, लांब कांडीचं निवडा। आपल्याकडे माहीम जातीचं बेणं आहे मित्रांनो। मी म्हणत नाही माझ्याकडेच या म्हणून, कुठेही घ्या तुम्ही, पण एक सांगतोय तुम्हाला, आपल्याकडे 2 प्लॉट आहे, 2 प्लॉटमधून कुठल्याही प्लॉटमधून तुम्ही बेणं पहा तरच घ्या। तर मित्रांनो, अद्रकचे आजचा भाव सांगतो मित्रांनो तुम्हाला। आज आहे 11 मार्च, 11 मार्चचा भाव आहे मित्रांनो 24 ते 25 रुपये संभाजीनगर जिल्हा,
आमचा तालुका आहे सोयगाव, खानदेश बॉर्डर. तर मित्रांनो 24-25चा भाव आहे जागेवरचा. आज सुपर माल 2550 पण आहे मित्रांनो. बेनं जर लागत असेल तुम्हाला तर तुम्हाला नंबर देतोय, पण ज्याला घ्यायचं आहे त्यांनीच कॉल करा. ज्याला आणि घ्यायचा असेल तर पहिले प्लॉटला व्हिजिट करावे लागेल मित्रांनो, बरं का. तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो. तर शेवटी मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा बरं का. जय जवान जय किसान.